धाराशिव जिले में नकली बीज और खाद्य के मुद्दे पर किसानों का आंदोलन तेज हो गया है। जिला कलेक्टर कार्यालय के सामने धरने पर बैठे किसानों ने विरोध का अनोखा तरीका अपनाते हुए गले में 500 और 1000 रुपए के नोटों की मालाएं पहनकर सरकार के खिलाफ प्रदर्शन किया। किसानों का आरोप है कि कुछ दिन पहले उन्होंने नकली खाद से भरा ट्रक पकड़कर कृषि विभाग को सौंपा था, लेकिन कार्रवाई के नाम पर केवल 2 किसानों को ही मुआवजा दिया गया। वहीं ट्रक चालक और संबंधित खाद्य विक्रेता के खिलाफ अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। प्रदर्शनकारियों किसानों का कहना है कि सरकार से मिली मामूली सहायता को प्रतीकात्मक रूप से गले में पहनकर वे अपना विरोध जता रहे हैं। किसानों ने चेतावनी दी है कि जब तक पीड़ित किसानों को न्याय और दोषियों पर कार्रवाई नहीं होती तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। आमचं म्हणणं एकच आहे, प्रामाणिक म्हणणं आहे आमचं. धाराशिव जिल्हा म्हणजे ही दुष्काळी जिल्हा आहे महाराष्ट्रातला. पहिला मुद्दा म्हणजे आमचं बियाणं आणि खत. आम्ही 18 तारखेला एक खत घेऊन आलो, शेतकरी राजा. ही खत इथं बनावट आणलो. बनावट खत आल्यानंतर त्यांनी शॅम्पल काढले, त्यांचा पुन्हा रिपोर्ट आला. 1 महिना व्हायला आला, तब्बल उद्याच्या 18 तारखेला महिना होतोय. मग त्यांनी काय म्हणतात, तुम्ही जेवढे घेतलात पोते तेवढं नुकसान देतो आणि नुकसान दिलेत आम्हाला. काही नुकसान कृषी अधिकारी म्हणतात तुम्हाला नुकसान भेटत नाही, तुम्ही कुठेही जावा. कारण गेल्या वर्षी असंच झालं. कृषी अधिकाऱ्यांनी काय केलं, आम्हाला नुकसान दिलं नाही आणि त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितले की सूरज मांढरे म्हणून पुण्याचे जे आयुक्त आहेत, त्या आयुक्तपासून जे मंत्र्यापर्यंत सगळे या कंपन्याला ठरलेलं असतंय आणि तुम्ही काय या भानगडीत पडू नका. सूरज, तुम्ही काय भानगडीत पडू नका असं सतीशला मला सांगितले, तुम्ही काय भानगडीत पडू नका. मग मी म्हणलो असं होणार नाही, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्या टायमाला अन्याय होत होता, मासाहेब जिजाऊने आवाज उठवला आणि आपल्या छत्रपती शिवरायांना घडविल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मावळे तयार केले. त्या मावळ्यातले मावळ्यात आम्ही काय मागं हटणार नाहीत. जोपर्यंत शेतकऱ्याला खताचे पैसे डुप्लिकेट आणि ती बियाण्याचं जेवढं धाराशिव जिल्ह्यात, हीच बी नाही, जेवढं धाराशिव जिल्ह्यात भोगस आहे अख्ख्या महाराष्ट्रात आहे, त्यांनी रिकामे पिशव्या घेऊन इथं कलेक्टर ऑफिसला यायचं आहे, तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी त्यात लक्ष घालावं, देवाभाऊने आपल्या लक्ष घालावं, एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं आणि शेतकऱ्याला न्याय मिळून द्यावा. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. कारण शेतकरी आज इतका संकटात आहे, तुम्हाला सांगायचं म्हणजे अहो, खात आणि बी घ्यायचं म्हणल्यावर घरात आपलं घरचं सोनं बायकोचं मंगळसूत्र ठेवून दुखला आणते बी खात आणायचं म्हणल्यावर. मग ज्यांना आवाज उठते त्याला तुम्ही नुकसान देताय आणि बाकीच्या शेतकऱ्यांना काय केलं माझ्या गोरगरिबानं. त्याच्यामुळे माझं सांगण्याचं देवाभाऊ असतील, एकनाथ शिंदे साहेब असेल, कृषी मंत्री असतील, त्यांना माझं सांगण्याच्यात लक्ष घाला आणि माझ्या शेतकऱ्याला न्याय द्या. तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो, रिकाम्या पिशव्या जेवढ्या तुमच्या भोगस बियाच्या असलेल्या ती पिशव्या घेऊन कलेक्टर ऑफिसला तुम्ही धाराशिवला या. आम्ही तोपर्यंत हलणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही.